जळगाव जिल्ह्यातील पाळदी गावात 31 डिसेंबर रोजी रात्री 2 गटात झालेल्या वादानंतर खरं तर दगडफेक व जाळपोळीची घटना घडलेली होती। दरम्यान या घटनेमध्ये जे आहे पाळदी शहरातील 4 दुकानं जे आहेत ते खरं तर या घटनेनंतर जे आहे ते जाळण्यात आलेली होती आणि या संपूर्ण घटनेत जे आहे हे दुकानं पूर्णपणे जळून भस्मसात झालेले आहेत। विविध दुकानं जे आहेत विविध साहित्याचे दुकाने होते आणि या दुकानांना आग लावल्यानंतर जे आहे या दुकानांमधील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळते आहे। संपूर्ण दुकानातील साहित्य जे आहे हे या ठिकाणी जळून खाक झाल्याचं पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत करत या ठिकाणचे हे दुकानधारक आहेत, त्यांच्याची काय नेमकी प्रतिक्रिया जाणून घेऊया। काका काय सांगाल, काल रात्रीची घटना घडलेली आहे त्यानंतर दुकानं जे जाळण्यात आलेले होते काय नेमकं नुकसान झालेलं आहे? मी सर 40-45 वर्षापासून ही दुकानावर आहे। माझं स्पेअर पार्टचं दुकान होतं टू व्हीलरचं। तर रात्री आम्हाला SP साहेबांचा फोन आला का भाऊ तुम्ही दुकानावरती या। आम्ही इथं आलो, त्यांच्याशी बोलणं केलं तर त्यांनी आम्हाला विचारलं कोणी केलं। जर सर आम्ही घरी होतो तर आम्ही कोणाचं नाव घेणार? याच्या मागे माझ्या दुकानाच्या मागे CCTV कॅमेरे आहेत, ग्रामपंचायतचे CCTV कॅमेरे आहेत, हे पाहावे आणि ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना ती सजा द्यावी। नक्कीच प्रामुख्याने जे आहेत खरं तर सगळे लघु व्यावसायिक आहे आणि त्यांचीही दुकानं होती। आपलं कुठलं दुकान होतं, काय आपला व्यवसाय होता आणि किती नुकसान झालं? आपलं बूट चप्पलचं दुकान होतं, ते आपली भरपाई म्हणजे 12-13 लाख रुपयाची आहे, ते नुकसान झालं आहे। रात्री असं 12 वाजता आपल्याला माहिती पडला, तर मग माहिती पडला मग आपण पोलीस स्टेशन गेले, मग त्याच्यानंतर मग काही माहिती नाही आपल्याला। साधारण कधी माहिती पडलं तुम्हाला की या ठिकाणी आग लागलेली आहे आणि संपूर्ण आपलं दुकान जे आहे या ठिकाणी जळालेलं आहे? याबाबत आता काही पंचनामे करण्यात आलेले आहेत का? मी दादा 10:30 वाजेपर्यंत इथं होतं। सगळ्या गिराईला प्रेम भावनगर सगळ्याला पान बार बनवून बिलकुल शटर लावलो, घरी गेलो तवशी एकानं फोन केला का दादा तोडफोड चालू आहे आणि लगट दुसरा फोन आला का आग लावली। तर मग येऊ शकता नाही, तर मग एका मोठा माणूसला फोन आला का SP साहेबांचा की जेवढे दुकानवाले आहे त्यांना कंप्लेंटला तुम्ही पाठवा। तर तसे आले कोणी धरणार तो नाही म्हणे, कोणी धरणार तिथे सगळे पोलीस वगैरे उभे आहे, काही टेन्शन नाही। आज 45 युरेज झाले। आज मी आता चालू ह्याच वर्षात 5 लाखचं फर्निचर लावलं, 50,000चे फ्रीज टाकले, इन्व्हर्टर वगैरे वगैरे सगळं बिलकुल खाक झाल्यावर तोच माझा SY पोट भरायचा। बस आता शासनचे नक्कीच आता आपण बघतोय की या ठिकाणी ही जी आहे या दुकानदारांची प्रतिक्रिया आहे। एकंदरीतच या संपूर्ण घटनेनंतर जे आहे जाळपोळीमध्ये जे नुकसान झालेलं आहे कुठेतरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जी आहे खरं तर या व्यावसायिकांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।